नमस्कार मंडळी. श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नंबर्स मॅजिक बाय डॉक्टर चैत्राच्या आजच्या या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बोलणार आहोत मुलांक 6 म्हणजेच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 या तारखेला झालेला आहे. अशा व्यक्तिमत्वाबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. पण त्यापूर्वी शेअर, लाईक आणि सबस्क्राईब. सो मुलांक 6 याचा स्वामी ग्रह आहे शुक्र. जसं 3 या मुलांकाचा स्वामी ग्रह आहे गुरु, म्हणजे सगळ्या देवांचे गुरु. तसंच 6 नंबरचा जो स्वामी ग्रह आहे तो आहे शुक्र. शुक्र म्हणजेच शुक्राचार्य, जे सगळ्या असुरांचे गुरु आहेत. मुलांक 2 प्रमाणे मुलांक 6 हेही दिसायला छान असतात, स्वभावाने खूप छान असतात. त्यामुळे इनफॅक्ट मुलांक 6 वाल्यांना असं म्हटलं जातं की दे आर द कॉम्बिनेशन ऑफ ब्युटी, लक्झरी अँड नेचर. दिसायला सुंदर, वागायला छान आणि लक्झरियस गोष्टींमध्ये त्यांना खूप इंटरेस्ट असतो. लक्झरियस गोष्टी घेण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो आणि तसं ऐशोआरामात जगायलाही त्यांना खूप आवडतं. त्यांचा स्वभाव खूप छान असतो. सगळ्यांशी मिळून मिसळून राहायला आवडतं त्यांना. जनरली भांडणं करण्यामध्ये त्यांना फारसा इंटरेस्ट नसतो. मैत्रीमध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. पण त्यांना स्टाईल आयकॉन्स असंही म्हटलं जातं. म्हणजेच काय, की त्यांना फॅशनेबल राहायला, दिसायला खूप आवडतं आणि त्याच्यामुळे ते कॉलेजमध्ये वगैरे जेव्हा युथ क्राऊड असतो अशा ठिकाणी ट्रेंड सेटर्स किंवा फॅशन आयकॉन्स असे म्हणूनही ओळखले जातात. नवीन नवीन गोष्टी ट्राय करणं, नवीन नवीन लक्झरियस गोष्टी घेणं, नवीन पॅशन ट्राय करणं आणि त्याचा ट्रेंड सेट करणं, ह्याच्यासाठी 6 नंबर खूप फेमस आहेत. सो 6 मुलांकवाले ह्यांचा ऑरा जेवढा अट्रॅक्टिव्ह असतं, पर्सनॅलिटी जेवढी छान असते, तेवढाच त्यांचा स्वभावही खूप छान असतो. त्यामुळे हे खूप छान ऍडवायझर म्हणूनही फेमस असतात. त्यांच्याकडे येऊन लोक ऍडवाइस घेतात. खूप केअरिंग असल्यामुळे लोक त्यांच्याशी बोलतात आणि ते त्यांना खूप छान सल्लाही देतात. पण हाच त्यांचा स्वभाव त्यांना कधी-कधी गोत्यात आणू शकतो. कारण दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम्स मध्ये नको तेवढे इन्व्हॉल्व होतात. त्यामुळे त्यांना कुठेतरी ते थांबवायची गरज आहे. बऱ्याच वेळा असं होतं, की दुसऱ्यांचे प्रॉब्लेम्स ऐकले आहेत, त्यांना ॲडवाईस दिला आहे. पण त्यांना जेव्हा स्वतःला गरज असते, की त्यांना स्वतःला काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि मदतीची गरज असते, त्यावेळेला त्यांना मदत करायला कोणीच नसतं. सो अशा वेळेला त्यांनी स्वतःवरती जास्त फोकस ठेवायला पाहिजे. स्वतःच्या प्रॉब्लेम्स वरती जास्त विचार करायला पाहिजे, ना की दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम्स मध्ये स्वतःला अडकून घ्यायला पाहिजे. 6 नंबरवाले जे आहेत ह्यांचा एक स्वभाव गुणधर्म अजून असा आहे, की तेही आर्टिस्टिक नेचरचे असतात. कुठली ना कुठली तरी कला त्यांच्यामध्ये नक्कीच असते. 6 नंबर हा बॉलिवूडमध्ये खूप जास्त फेमस आहे. कारण त्यांचा पूर्ण विश्वास आहे, की 6 नंबर म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ ब्युटी अँड लक्झरी. सो डिलिव्हरीसाठी बऱ्याच वेळा बॉलिवूड ॲक्ट्रेस ह्या ज्या आहेत, ह्या 6 नंबर प्रिफर करतात जेव्हा सिझेरियन करायचं असतं. बिकॉज दे नो दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ ब्युटी अँड लक्झरी. त्यांना ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. बिझनेस माइंडेड असतात, कॅल्क्युलेटिव्ह असतात. जेव्हा तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये ईदर 5 किंवा 6 हा नंबर असतो, त्यावेळेला बिझनेससाठी त्याला सपोर्ट मिळतो ह्या नंबर्सकडून. कारण हे दोन्ही नंबर मनीचे आहेत, पैशांचे आहेत. त्यामुळे बिझनेससाठी नक्की सपोर्ट मिळतो. 6 मुलांक असणारे जसे फॅशन, ब्युटी आणि लक्झरी ह्याच्यासाठी ओळखले जातात. तसंच 6 नंबर हा फॅमिलीचाही नंबर आहे. 6 नंबरवाले ज्यांना फॅमिलीशी खूप जास्त अटॅचमेंट असते, ते एकटे नाही राहू शकत. त्यांना फॅमिलीला वेळ देणं आवडतं. फॅमिलीसाठी कुकिंग करणं, नवीन-नवीन पदार्थ स्वतः खाणं आणि दुसऱ्यांनाही खायला घालणं तितकंच आवडतं. लक्झरीचा नंबर असल्यामुळे ब्रँडेड गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. ब्रँडेड गोष्टी घेणं, कार्स, परफ्यूम्स, बॅग्स हे यांना खूप जास्त आवडतं आणि त्याच्यासाठी ते खूप जास्त खर्चही करतात. 6 नंबर हा शुक्राचा मानला गेलेला आहे, म्हणजे शुक्राचार्य. शुक्राचार्य म्हणजे असुरांचे गुरु. त्यामुळे वाईट संगत लागण्याचे लगेच चान्सेस असतात. त्यापासून यांनी सावध राहायला पाहिजे. दारू किंवा कुठलंही सिगारेटचं वगैरे व्यसन ह्यांना तळाला नेऊ शकतं. त्यामुळे ह्या वाईट संगतींपासनं, वाईट सवयींपासनं यांनी नक्कीच लांब राहायला पाहिजे. नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ नाही लागत.
6 नंबर बिझनेसला सपोर्ट तर करतोच. शिवाय जे लोक फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करतात, मीडियामध्ये काम करतात, परफ्यूम इंडस्ट्री, कार इंडस्ट्री ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा या प्रोफेशनमध्ये जे काम करणारे आहेत, त्यांना 6 नंबर नक्कीच सुटेबल आहे. 6 नंबर हा फॅमिलीचाही नंबर मानला गेलेला आहे. बॉलिवूडमध्ये खूप सारी मंडळी आहे जी 6 नंबरची आहेत. आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री माधुरी दीक्षित ही 6 नंबरची आहे. वरुण धवन आहे. दलजित दोसांझ आणि ए.आर. रेहमान हेही 6 मुलांक असणारे आहेत. क्रिकेटपटूंमध्ये सगळ्यांचा लाडका सचिन तेंडुलकर, जो क्रिकेटचा गॉड मानला जातो, क्रिकेटचा देव मानला जातो, तोही 6 नंबरचा आहे. क्रिकेट आयकॉन जे मानले जातात कपिल देव हेही 6 नंबरचे आहेत. सो हा 6 नंबर ब्युटी, फॅशन, लक्झरी, ब्युटिफुल नेचर ह्याच्यासाठी ओळखला जातो, फॅमिलीसाठी ओळखला जातो. सो हे जर तुम्हाला साधर्म्य वाटत असेल कोणाशीही तुमच्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. पुढच्या भागामध्ये आपण 7 मुलांकाबद्दल बोलणार आहोत. तोपर्यंत थँक यू सो मच. श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.